आता आपण बघा टॉप 9 राजकीय बातम्या। कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न। कोरटकरला शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। सुनावणीच्या वेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी। असीम सरोदे पोलीस आहेत का, आरोपीच्या वकिलांचा सवाल। कोरटकरच्या अटकेच्या वेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होते। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा गंभीर आरोप। भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या अतुल लोंढेंची तक्रार। नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार। कोरटकरच्या अटकेच्या वेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होता असा आरोप लोंढेंनी केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून TV9 नेटवर्कचं अभिनंदन। TV9 नेटवर्कने भारत मंडपमध्ये घेतलेल्या कार्यक्रमाचं नरेंद्र मोदींकडून कौतुक। भारतीय अर्थव्यवस्था 11 वरून 5व्या स्थानावर। 7 ते 8 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर आली। पंतप्रधान मोदींची माहिती। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना। पालकमंत्री नसलो तरी काही अडचण नाही। कुंभमेळा तयारीवर मुख्यमंत्र्यांचंही लक्ष असल्याची गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। करुणा मुंडेंप्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान। पुणे पालिकेत निर्णयाची चावी शिंदेंच्या हातात यायला हवी, विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। तर प्रत्येकाला वाटतं की चाव्या आपल्या हातात असाव्यात, मात्र पुणेकरांना काय वाटतंय महत्त्वाचं, प्रदीप देशमुख यांचं उत्तर।